एक भारतीय घटना या तारखेपासून अंमलात आली. 1-26 नोव्हेंबर 1949, 2-26 जानेवारी 1950, 3-15 ऑगस्ट 1947, 4 तिन्हीपैकी एकही नाही. उत्तर 2-26 जानेवारी 1950. 2 भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 पंडित जवाहरलाल नेहरू, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 महात्मा गांधी. उत्तर 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 3 भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? 1-26 ऑक्टोबर 1949, 2-26 नोव्हेंबर 1949, 3-26 डिसेंबर 1949, 4-26 जानेवारी 1950. उत्तर 2-26 नोव्हेंबर 1949. 5 भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 जवाहरलाल नेहरू, 4 सरदार वल्लभभाई पटेल. उत्तर 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 6 खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? 1 महात्मा गांधी, 2 मौलाना आझाद, 3 राजकुमारी अमृता कौर, 4 हंसाबेन मेहता. उत्तर 1 महात्मा गांधी. 7 राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? 1 मिनवा मिल्स खटला, 3 मनेका गांधी खटला, 2 केशवानंद भारती खटला, 4 के गोपालन खटला. उत्तर 2 केशवानंद भारती खटला. 8 म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय. 1 घटनेचा मसुदा, 2 मार्गदर्शक तत्त्वे, 3 घटनेचा सरनामा, 4 लिखित घटना. उत्तर 3 घटनेचा सरनामा. 9 खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटले जाते? 1 मूलभूत कर्तव्ये, 2 सरनामा, 2 व्यक्ती स्वातंत्र्य, 4 एकेरी नागरिकत्व. उत्तर 2 सरनामा. 10 मूलभूत हक्कांवर गदा आल्यास कोठे दाद मागता येते? 1 दिवाणी न्यायालये, 2 सर्वोच्च किंवा उच्च न्यायालये, 3 फक्त उच्च न्यायालये, 4 फौजदारी न्यायालये. उत्तर 2 सर्वोच्च किंवा उच्च न्यायालये. 4 मार्गदर्शक तत्त्वे हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत करण्यात आले आहे? 1 आयर्लंड, 2 कॅनडा, 3 ऑस्ट्रेलिया, 4 दक्षिण आफ्रिका. उत्तर 1 आयर्लंड.